RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। मातृशक्तीने आधुनिकतेच्या युगातही जपली परंपरा, नऊवारी नेसून सुवासिनींनी केले वडाचे पूजन। कृषी विद्यापीठाला दिलेले 2 कोटी व्याजासह परत घ्या, स्थायी समिती सभापतींचे मनपाला निर्देश। नगरसेविकेच्या पतीच्या प्रवेशामुळे वाद उफाळला, सभापतींचा कडक इशारा, दोघे निलंबित। महापालिका हॉकर्सच्या संख्येवरून कन्फ्यूज, पण सभापतींच्या एका निर्णयाने तिजोरीत 65 लाखांची भर। वाशिम येथे विनापरवाना खत वितरण उघड, साठा जप्त करत दोन्ही मालकांवर गुन्हा दाखल। आता सविस्तर बातम्या। सकाळपासूनच वटवृक्षांच्या जवळ महिलांची मोठी गर्दी उसळली होती। आधुनिकतेच्या युगातही आपल्या परंपरेचा वारसा जपत सुवासिनींनी नऊवारी आणि पारंपरिक वेशभूषा परिधान करून वडाच्या झाडाची मनोभावे पूजा केली। वटवृक्षाला सुताचा दोरा गुंडाळताना आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करताना प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि श्रद्धा दिसून येत होता। सोनेरी किरणांची कोवळी सकाळ, हातात पूजेचं तबक, गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर ठसठसीत कुंकू आणि चेहऱ्यावर अखंड सौभाग्याचं तेज, असं काहीसं विलोभनीय चित्र आज अकोला आणि पातूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पाहायला मिळालं। निमित्त होतं भारतीय संस्कृतीत पती पत्नीच्या अतूट नात्याची साक्ष देणाऱ्या वटसावित्री पौर्णिमा सणाचे। सोमवारी संपूर्ण जिल्ह्यात हा सण मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला। झाडाला प्रदक्षिणा घालून आरती केल्यानंतर महिलांनी एकत्र जमून सावित्री आणि सत्यवानाची पौराणिक कथा ऐकली। या व्रताचे धार्मिक व सामाजिक महत्त्व समजून घेतल्यानंतर महिलांनी एकमेकींना वटपौर्णिमेच्या आणि अखंड सौभाग्याच्या शुभेच्छा दिल्या। एरवी घरच्या कामात व्यस्त असणाऱ्या महिलांना या सणाच्या निमित्ताने एकत्र येऊन सुख-दुःख शेअर करण्याची आणि आनंदोत्सव साजरा करण्याची एक सुंदर संधी मिळाली। वटवृक्ष हा जसा वर्षानुवर्ष भक्कमपणे उभा राहतो आणि सगळ्यांना सावली देतो, तसंच आपल्या संसाराला आणि पतीला दीर्घायुष्य लाभो, हाच उदात्त हेतू या पूजेमागे असतो। श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा हा त्रिवेणी संगम आज अकोला जिल्ह्यातील प्रत्येक गल्लीबोळात अनुभवायला मिळाला। कृषी विद्यापीठाला महापालिकेने दिलेल्या 2 कोटींचे काय झाले असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। हे 2 कोटी महापालिकेने व्याजासहित परत घ्यावे असे निर्देश स्थायी समिती सभापती विजय अग्रवालनी महापालिका प्रशासनाला दिले आहे। उमरी स्थित 40 क्वार्टर्स जवळ उभारण्यात आलेल्या फिल्टर प्लांटचे पाणी महापालिकेला नाल्यात टाकावे लागत असून विद्यापीठाने हे फिल्टर केलेले पाणी विकत घेण्याचा करार केला आहे। असे असताना विद्यापीठाला पाईपलाईन टाकण्यासाठी 2 कोटी रुपये देऊन ते काम अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। अकोला महानगरपालिका आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्यात झालेल्या करारानुसार प्रक्रिया केलेले फिल्टर पाणी विद्यापीठाच्या झाडांना देण्यासाठी पाईपलाईन टाकणे आवश्यक होते। यासाठी महानगरपालिकेने 2 कोटी रुपये दिले असूनही अद्याप विद्यापीठाने पाईपलाईनचे काम केलेले नाही। जर पीकेव्ही हे काम करणार नसेल तर त्यांच्याकडून व्याजासह पैसे परत घेऊन महानगरपालिकेने स्वतः ही पाईपलाईन टाकावी, अशी आक्रमक भूमिका माजी महापौर विजय अग्रवाल यांनी बैठकीत मांडली। गेल्या 5 ते 6 वर्षात ही पाईपलाईन न टाकल्यामुळे प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी थेट नाल्यात वाहून जात आहे। तिथपर्यंत जी पाईपलाईन न्यायची आहे ती महापालिका टाकून दी। त्यावेळेस त्याची कास्ट 2 कोटी होती, तर आपण 2 कोटी रुपये त्यांना दिले। त्यांचं म्हणणं होतं की आम्ही टाकू, कोणत्या साईजने टाकायची आहे, कशी टाकायची आहे, त्यांनी ती टाकली नाही।
त्याच्यामुळे काय होऊन राहिलं की आपलं फिल्टर पाणी याच्यात चाललं, नाल्यामध्ये चाललं. तर ती पाईपलाईन ते जर टाकत नसतील तर व्याजासह ते पैसे वापस घेऊन आपण टाकून देऊ. कारण की काय ते पाईपलाईन आता जे प्लॅन्ट लावला आपण तो 2 वर्ष आपण चालू बंद परिस्थिती आहे, त्याला मेंटेनन्सचा खर्च आपल्याला लागू दर महिन्याला. ते मेंटेनन्स नाही केलं तो खराब होऊन जाईल. ते चालू व्हायच्या पहिलेच ते योजना मंडळाच्या आणि आपल्याला सांगतो की पीकेवीला आपण याच्यामध्ये दुतर्फा करार केला होता की आपलं जे पाणी आहे ते पीकेवीला शासकीय भावाने विकत घ्यावं लागेल आणि जागेचं भाडं आपल्याला द्यावं लागेल, असा आपला करार आहे. ती जागा फिजिबल होती, म्हणजे सर्वे मध्ये तिथं जर आपण एसटीपी बसवला तर चारीकडचं पाणी फिल्टर होईल अशी ती जागा होती. आणि ते पीकेवीच्या मालकीची असल्यामुळे पीकेवी सहजासहजी कोणाला जागा देत नाही. आपण त्यांना विनंती करून, स्वर्गीय भाऊसाहेब पुणकर त्यावेळेस कृषी मंत्री होते, त्यांनी पुढाकार घेऊन ती आपल्याला जागा दिली आणि आपण जे 2 कोटी रुपये दिले त्यांनी जर ती पाईपलाईन टाकली असती तर आज त्याची जी 4-5 कोटी रुपये किंमत झाली असेल तर आपल्याला पैसे देऊन मला वाटते 5-6 वर्ष झाले असते. 13-14 पैसे दिले आपण ते, म्हणजे आपले पैसे डबल झाले. 16-17ला तर ती पाईपलाईन टाकवण्यासाठी पाठपुरवठा आपल्याला अर्जंट करावा लागते. एक तर त्यांनी करावं किंवा आपण करू. आणि त्याच्यात जर कमी पैसे पडले तर आपण माननीय पालकमंत्री साहेबांना विनंती करू, डीपीसीतून पैसे घेऊन त्याच्यात पैसे टाकून ती पाईपलाईन पूर्ण झाली पाहिजे. कारण की आपलं फिल्टर जे पाणी आहे ते त्यांच्या झाडाला मिळालं पाहिजे. अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत आज हाय ड्रामा पाहायला मिळाला. काँग्रेसच्या एका नगरसेविकेच्या पतीने नियमांना बगल देत थेट स्थायी समितीच्या सभागृहात प्रवेश केल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. दरम्यान या गोंधळामुळे संतप्त झालेल्या स्थायी समिती सभापतींनी महापालिकेत जुना विजय अग्रवाल जिवंत करू नका असा कडक इशारा दिल्याने पालिका वर्तुळात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. स्थायी समितीची महत्त्वपूर्ण बैठक सुरू असताना काँग्रेसच्या नगरसेविका स्मिता कांबळे यांच्या पतीने थेट सभागृहात प्रवेश केला. स्थायी समितीच्या नियमांनुसार चालू सभेत केवळ सदस्य आणि संबंधित अधिकाऱ्यांनाच प्रवेशाची मुभा असते. मात्र बाहेरील व्यक्तीने, त्यातही नगरसेविकांच्या पतीने थेट आत येऊन हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याने भाजप आणि सत्ताधारी सदस्य आक्रमक झाले. सभागृहातील गोंधळ अनावर होत असताना स्थायी समिती सभापतींनी थेट आक्रमक पवित्रा घेतला. विरोधकांना आणि प्रशासनाला कडक शब्दात सुनावताना सभापती म्हणाले, महापालिकेत नियमांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही. सभागृहाचे एक वाभाडे काढण्याचे प्रयत्न थांबवा. मला जुना विजय अग्रवाल जिवंत करायला लावू नका. जर कायदे आणि शिस्त पाळली गेली नाही तर माझ्या स्टाईलने उत्तर दिले जाईल. मीटिंग मध्ये यायचं नाही. मराठी समजते का तुम्हाला? चला जा बाहेर. हो हो मीटिंग उद्या तू मग काय करतो तू? आला कसा मीटिंग मध्ये? बाहेर काढा याला. लाव साहेब, बाजूला व्हा तुम्ही. काय करते तो बोलता त्याले? बाजूला व्हा तुम्ही. तुम्हाला सांगू राहिलो म्हणजे तुम्ही काय बिलकुल नाही बाहेर. हे आवाज कशासाठी पाहिजे? कशासाठी आवाज हा? अरे मी काय- अरे 2 मिनिटं मी काय बोललो? आला कशा मीटिंग मध्ये? परवानगी कोणाची घेतली? कायची परवानगी नाही लागत मला कुणाची? हा? समजून घे ना भाऊ. अरे भाऊ, आपण काय भाऊ काय बोललो आपण? फक्त दलित वस्तीचा निधीच्या संदर्भात बोललो ना. तुम्ही काय हे जागा आहे का आता? मीटिंग चालू आहे ना? तुम्ही काय मालक आहे का माय? घेता का कोणी येते मीटिंग मध्ये आतमध्ये? बोला अरे कोण कोण आहे इथं? या कोण कोण आहे सिक्युरिटी मध्ये? कोण आहे सिक्युरिटी मध्ये? मीटिंग चालू आहे, तो आपला भाषण देऊन राहिला. ते बोलावं सिक्युरिटी वाले कोण आहेत? कोण कोण होतो तुम्ही ड्युटीवर? काय नाव तुझं? हा तुमचं? तुम्ही काय करत होते? कसे आले ते अंदर?
हा, यांना सस्पेंड करा, यांना कामावर काढून टाका. आणि ते काय नगरसेवक आहे का? आणि तुम्ही कशाला कपडे घातले, ते कशाला ड्युटी करता? यांना निलंबित करून टाका, कामावून काढून टाका यांना. दुसरे सिक्युरिटी बोलावा इथं. काय करता तुम्ही? सगळे झोपी जाता काय? कसं काय येते कोणी आतमध्ये? कोणी काय दादा लागून गेला काय? आमच्यापेक्षा कोणी दादा आहे काय? काही सांगता आपले कोणी. आणि इतकं काय त्याला समजावून सांगा लागते भारद्वाज साहेब, तो कोण आहे? तुम्हाला चिंता असेल त्याची, मला चिंता नाही आहे. नाही नाही, आणि सिक्युरिटी जर नसेल दम तर सगळ्या सिक्युरिटी बदलून टाका ना. जे स्टँडिंगचे आहे त्यांनाच बोलवत जा, बाकीच्या आतमध्ये एंट्री प्रवेश बंद करा. नाही नाही, कसं आहे की कोणी आलंय एखादा नगरसेवक, पण प्रवेश तो बसला, त्यानं काही ऐकलं तर आपल्याबद्दल काही म्हणणं नाही त्याचं. परवानगी घेऊन बसा ना. परंतु ते एक तर नगरसेवक नाही, नगरसेवक आला त्याने, आपला कोणीही नगरसेवक आला त्याला बसायला काही आपल्याला अडचण थोडी आहे. बस ना बा, आहे आपलं काही ओपन आहे ना, इतकी टीव्हीवर चालू आहे आपलं काय. परंतु तो ज्या पद्धतीने सांगून राहिला, दादागिरी करून राहिला, असे कामले फांबले मिळाले पाहिले. कशाला आम्हाला जुना विजय अग्रवाल व्हायला लावतो म्हणा मला. स्थायी समितीसारख्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण बैठकीच्या ठिकाणी बाहेरील व्यक्ती मुख्य दरवाजातून आत कशी आली यावर प्रशासकीय पातळीवर मोठी खळबळ उडाली. 2 सुरक्षा रक्षकांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेस नगरसेविका स्मिता कांबळे यांचे पती गजानन कांबळे यांनी महानगरपालिकेच्या कारभारावर आणि निधीच्या वितरणावर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्याचबरोबर त्यांनी महापौरांचे पती कसे काय महापालिकेत हस्तक्षेप करतात अशी विचारणा केली. आज तुम्ही स्थायी समिती सभामध्ये गेला होतात, काय झालं अचानक असं? आज आम्ही दलित वस्तीच्या संदर्भामध्ये आयुक्त साहेबांना भेटलो आणि स्टँडिंगची मीटिंग असताना सभापती साहेबांना सांगितलं होतं की दलित वस्तीचा निधी हा दलित वस्तीमध्येच खर्च करायला पाहिजेत आणि त्याच्या विपरीत हा कुठं झाला नाही पाहिजेत. तर आज दलित वस्तीच्या निधीवरून त्यांना एकदम अरेराईची भाषा वापरून जे बोलण्याची त्यांची टोनिंग होती ते अतिशय चुकीची आहे. आणि तुम्हाला अगर एवढंच असं काही वाटत असेल की बा स्टँडिंगमध्ये फक्त वनली नगरसेवक आणि स्टँडिंगचे सभा अध्यक्षच अगर राहत असतील त्याच्यामध्ये, तर हा फक्त एकमेव एकासाठीच कायदा कशासाठी. आज महापौरचे पती हमेशा कॅबिनमध्ये बसेल असतात, प्रत्येक मिटिंगमध्ये राहतात. जे स्टँडिंगचे सदस्य आहेत ते मिटिंगमध्ये असतात. मग त्यांना तुम्ही बोलत नाही आणि जो तुमच्या विरोधामध्ये विरोधी पक्षनेत्याचे जो नगरसेवक आहेत त्यांच्याशी तुम्ही अशी वागणूक करता, हे चुकीचं आहे, हे चालणार नाही. आणि दलित वस्तीचा निधी जो आहे आज यांना दलित वस्तीमध्ये खर्च केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये तिथले दलित समाजाचे लोक यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल करतील. प्रभागामधले लोक याची यांना नोंद घ्यावं आहे, हे एवढंच बोलतो. महापालिकेच्या स्थायी समितीत आज सभापती विजय अग्रवाल यांनी महत्त्वाची माहिती सांगितली. या बैठकीत कापशी तलावाच्या सद्यस्थितीवर आणि भविष्यातील पाणी नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कापशी तलाव सध्या महानगरपालिकेच्या ताब्यात नसून तो जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. अकोला शहराला सध्या दररोज 5 कोटी लिटर पाण्याची आवश्यकता आहे. आगामी 1.5 वर्षानंतर अकोल्याला इतर कोणत्याही अतिरिक्त जलस्रोताची गरज भासणार नाही, असा विश्वास विजय अग्रवाल यांनी व्यक्त केला. जिगाव आणि महान या 2 मुख्य योजना व जलवाहिन्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर अकोलेकरांना नियमितपणे रोज पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे. तुर्तास लांबलेला पावसाळा आणि एल निनो यामुळे निर्माण झालेल्या आणीबाणीच्या परिस्थितीत शासकीय योजनांमधूनच पाणी व्यवस्थापन करावे लागेल असेही यावेळी सांगण्यात आले. ये कापसी तालाब अपने ताबे में नहीं है, वो जिलाधिकारी के ताबे में है. दूसरा विषय, ये कब गए सर? ये 5 साल पहले चले. ये 1970 में तो अपन ने खरीदी कर इसको नहीं, खरीदे नहीं है, वो सरकार की जगह है. होना तो महानगर पालिका की अंडरटेकिंग में आती है. हाँ, वो देखभाल दुरुस्ती के लिए महापालिका के पास थी, उन्होंने निकाल लिया. दूसरा विषय कि पानी के लिए अगले 1.5 साल के बाद अपने को किसी भी सोर्स की जरूरत नहीं है. 2 ही सोर्स से पानी आएगा, एक जीगाव और एक महान. तीसरा सोर्स अपने को अभी आवश्यकता नहीं है. इसलिए जीगाव का सोर्स होने के कारण इसको पुनरुज्जीवन करने के लिए बहुत जो खर्चा आता है वो करके फायदा नहीं. उसमें पानी भी नहीं है, एक जोन को भी पानी नहीं पुरता.
काशी का हाँ, अभी अपने को जो पानी लगता, अभी अपने को रोज का 5 करोड़ लीटर पानी लगता, 5 करोड़, और 5 करोड़ लीटर पानी लगा तो वो महीना भर भी पानी पुरता नहीं। इसलिए वहां की योजना पाइपलाइन डाले हुई है, कभी भी जब इमरजेंसी आएंगी तो उस समय सरकार के योजना में से करना पड़ेगा, अपनी उसको ताकत नहीं है। पर 2 योजना जो है महान, कि नई पाइपलाइन डालना एक और जीगांव की पाइपलाइन, ये 2 योजना चालू होने के बाद में अकोला को अपन रोज पानी दे सके। दगड़ पारवा क्या है तो सर ये? नहीं, दगड़ पारवा से अपन ने आरक्षण करे हुआ है, पण पाइपलाइन की डाली नहीं अपन ने। दगड़ पारवा में पानी अपने को होना उतना नहीं है। यहाँ पे काशी तालाब भी तुम बोलते गया तो अकोला महापालिकेत हॉकर्स किती, फेरीवाले किती याचे उत्तर खुद्द महापालिका प्रशासनाला देखील नाही। आज झालेल्या स्थायी समिती सभेत या विषयावर महापालिकेचा ढिसाळ कारभार उजेडात आला, पण स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्या एका निर्णयाने महापालिकेला तब्बल 65 लाखांपेक्षा अधिकचे उत्पन्न होणार आहे। एप्रिल महिन्यात महापालिकेच्या बाजार परवाना विभागामार्फत दैनिक बाजार वसुलीच्या कामाची वर्षाची निविदा ही 1,35,00,000 काढली गेली होती। मार्च महिन्यात झालेल्या स्थायी समिती सभेत हॉकर्स, फेरीवाले यांची अकोल्यातील संख्या निश्चित माहिती नसल्याने ती नाकारली गेली। गेल्या 3 महिन्यात महापालिकेने फेरीवाल्यांचा डाटा जमा केला आणि ही दैनिक बाजार वसुलीची निविदा आता 2 कोटींवर पोहोचली आहे। महापालिकेने बाजार वसुली केली असती तर केवळ 80 लाख आले असते। गेल्या वेळी निविदा मंजूर केली असती तर 1,35,00,000 आले असते, पण आज झालेल्या स्थायी समिती सभेत तब्बल 2 कोटींचा देकार काढण्याची प्रशासकीय मान्यता स्थायी समिती सभापतींनी दिली। स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्या एका निर्णयाने तब्बल 65 लाखांपेक्षा अधिकची रक्कम महापालिकेला मिळणार आहे। अकोला महानगरपालिका बाजार परवाना विभागामार्फत दैनिक बाजार वसुलीच्या कामाकरिता देकार रक्कम रुपये 1,35 कोटी निश्चित करून त्यावर ई निविदा प्रकाशित करण्यात आलेली होती। सदर निविदा प्रक्रियामध्ये सर्वात जास्त दराची प्राप्त निविदा माननीय स्थायी समितीच्या मंजुरीकरिता पाठवण्यात आलेली होती। त्या अनुषंगाने माननीय स्थायी समितीचा ठराव क्रमांक 11 दिनांक 27/4/26 अन्वये प्रशासनाने पुन्हा किरकोळ व्यावसायिक व फेरीवाले विक्रेत्यांचा सर्वे करून देकार रक्कम ठरवून नव्याने ई निविदा प्रकाशित करावी असे आदेशित केलेले असल्यामुळे त्या अनुषंगाने यापूर्वी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण यांच्या मार्फत सर्वेक्षण करून त्यांच्या क्षेत्रातील किरकोळ व्यावसायिक व सदर फेरीवाले, उपस्थित फेरीवाले यांचा सर्वे करण्यात आला आणि त्यामध्ये जनता बाजार, जुना भाजी बाजार व जुना धान्य बाजार यामध्ये फेरीवाले असे एकूण 1902 फेरीवाले व किरकोळ व्यावसायिक असल्याचे निदर्शनास आलेले आहे। सदर संख्या ही स्थिर नसल्यामुळे सणासुदीच्या दिवसात फेरीवाल्यांच्या संख्येत वाढ होते। त्यामुळे शहरात एकूण सरासरी 2,500 ते 30,000 फेरीवाले असल्याचे गृहीत धरून अकोला महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे देकार रक्कम मध्ये वाढ करून रुपये 2 कोटी देकार रक्कम निश्चित करावी करून फेर ई निविदा काढण्यासाठी मी माननीय स्थायी समितीकडे सदर प्रस्ताव मान्यतेकरिता पाठवत आहे। सदर प्रस्तावाला मंजुरी मिळावी ही विनंती। या विषयामध्ये सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की अकोला महापालिकेमध्ये या विषयामध्ये 2 एजन्स्या काम करतात। एक एजन्सी आहे NULM, की ज्यांनी प्रधानमंत्री स्वनिधीच्या माध्यमातून काही लोकांना आर्थिक मदत केली। ते आहे 4,000 लोक। आपल्या लोकांनी सर्वे केला, त्याच्यात निघाले 2,000 लोक। आता असं आहे की किती कॉन्ट्रोवर्सी आहे, किंवा एका ठिकाणी 4,000 लोक आहेत, एका ठिकाणी 2,000 लोक आहेत, तर आपण आता 2,000 लोकांचा मान्यता समजून यांनी 2 कोटी रुपयाची ती जी निविदा दाखल केली, या पहिले 1,35,00,000 होती, आता त्याचे 2 कोटी रुपये आले पाहिजेत।
यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पिंपळगाव ते आसेगाव देवी या मुख्य मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. येथील पुलाची उंची कमी असल्याने नदीचे पाणी थेट पुलावरून वाहू लागले. त्यातच पुलाखाली झाडांच्या फांद्या आणि कचरा अडकल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला आणि पुराची पातळी अधिकच वाढली. यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पिंपळगाव ते आसेगाव देवी या मुख्य मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. या बिकट परिस्थितीतही काही नागरिकांनी प्रशासकीय सूचनांकडे दुर्लक्ष करत जीवाची पर्वा न करता पुलावरून वाहणाऱ्या तीव्र प्रवाहातूनच मार्ग काढण्याचा थरारक प्रयत्न केला. यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. भविष्यात अशा प्रकारची गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने या पुलाची उंची तातडीने वाढवावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. पाण्याचा प्रवाह सुरू असताना कोणत्याही नागरिकाने पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये आणि स्वतःचा जीव धोक्यात घालू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. गट ग्रामपंचायत शिसा बोंदरखेड अंतर्गत बोंदरखेड ते सांगळूत या 2 किलोमीटर अंतराच्या रस्त्याची पाणी पुरवठा पाईपलाईनच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. पाईपलाईन टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामानंतर रस्त्याची योग्य पद्धतीने दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे रस्त्यावर चिखल व पाणी साचत असल्याने वाहनधारक तसेच पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. संबंधित कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे रस्त्याची ही अवस्था निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून अपघाताचा धोका वाढला आहे. पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता पूर्ववत करणे ही संबंधित कंत्राटदाराची जबाबदारी असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाने व संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन पाईपलाईनचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे तसेच रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी बोंदरखेड व सांगळूत परिसरातील नागरिकांकडून होत आहे. घेऊन लोक पळून राहिले इकडे, हे जीवाची हानी चालू आहे. हा रस्ता पुरा खराब आहे, पाण्याचा मोसम आहे, हा रस्ता तर क्लिअर करायला पाहिजे ना. सगळी गलती या ठेकेदाराची आहे, ज्यानं ही पाईपलाईन इथून खणलेली आहे, नाली जी केलेली आहे. या नालीमुळे हे माती पूर्ण रोडावर आलेली आहे आणि गाड्या इथं घसरत स्लिप होत आहे आणि मडगारमध्ये माती जमून गाड्या चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या 3-3, 4-4 लाखाच्या गाड्या खराब होत आहेत. इकडे माणसाची येले किती उराले, कमसे कम एवढं तर समजायला पाहिजे की एवढा करून टाका, पावसाळ्याचा टाइम आहे म्हणून. लोक किती थांबून राहिले, सगळे गाड्या काढून राहिले. पहा नाही तर आमच्या टायरातनी किती भाषेला आहे, किती भाषेला आहे ते गाडी पाहत अतिशा उभी आहे. कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, काम केलंय? रस्ता एवढा खराब आहे. हा आम्ही रोजीसाठी उरालो तर ह्या गाड्या वावरात फेकू देऊ राहिला. हा रस्ता हे कशामुळे खराब झालंय? ह्या पाण्याच्यानं आणि गाडा कसा झाला? ह्या जेसीबीची माती या रोडावरची पुरी सफा नाही केली म्हणून याच्यानं ह्या गाड्या फसू राहिल्या. ज्यांनी हे खोदलं त्यांना हे माती साफ करायला सांगायची आहे असं विनंती. भेट राहिलं हा आणि रस्त्याचे हाल्या करून ठेवले साऱ्या ठेकेदारानं, साऱ्या काय काही काही आहे की नाही काही चिंता कोणाले, सरकारला कोण्या ग्रामीण लोकांचे किती हाल होऊन राहिले याच्यात. हा पियाले पाणी 8 महिन्यावर आला लागू राहिला आम्हाला बाहेर गावून. अमरावती शहरात घातक शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहे. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल वर यांच्या नेतृत्वात पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी शस्त्र बाळगणाऱ्या युवकाविरुद्ध कार्यवाही केली. 29 जून रोजी गुन्हे शाखेच्या पथकास माहिती मिळाली की कपिलवस्तू नगरात प्रफुल्ल उर्फ दादू वानखडे हा हातामध्ये 2 लोखंडी चाकू घेऊन लक्ष्मीनगर रोड येथे दहशत पसरवत आहे. गुन्हे शाखा पथकाने जाऊन पाहणी केली आणि त्याला ताब्यात घेतले. त्याच्या हातातील 2 लोखंडी चाकू जप्त केले. त्याच्या विरुद्ध गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. अळगाव बुद्रुक येथे मोहरम सण अत्यंत पवित्र आणि शांततापूर्ण वातावरणात साजरा झाला. गावातील हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येत धार्मिक सलोख्याची परंपरा कायम राखली. या निमित्त गावातून मिरवणूक काढण्यात आली. मोहरमच्या मुख्य दिवशी गावातील मानाच्या सवारीची स्थापना करण्यात आली होती.
विविध धार्मिक विधी पार पडले. मुस्लिम बांधवांनी या हुसेनच्या घोषणा देत आणि करबला येथील बलिदानाचा स्मृतींना उजाळा देत मिरवणूक काढली. या मिरवणुकीत गावातील अबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी होते. येथील मोहरमचे वैशिष्ट्य म्हणजे सणामध्ये गावातील हिंदू बांधवही मोठ्या संख्येने सहभागी होतात. अनेक कुटुंबांनी मोहरम निमित्त नवस फेडले तर काहींनी मिरवणुकीच्या मार्गावर पाणी आणि शरबताचे वाटप करून हिंदू मुस्लिम एकोप्याचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले. सण शांततेत पार पाडण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायतीच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गावातील शांतता समितीच्या सदस्यांनी आणि तरुणांनी स्वयंसेवक म्हणून चोख भूमिका बजावली. कुठेही अनुचित प्रकार न घडता अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक संपन्न झाली. महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांना झेड सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक अमोल ठाकरे यांनी अमरावती जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले की तुकाराम मुंढे यांनी FDAचा पदभार स्वीकारल्यानंतर भेसळयुक्त दूध, दुग्धजन्य पदार्थ, बनावट औषधे, प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू तसेच निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांवर कठोर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे माफिया टोळ्यांकडून त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. अमरावती महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त गुंडेवार यांच्या कार्यकाळाचाही उल्लेख करत भ्रष्टाचाराविरोधातील कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे नमूद केले आहे. तुकाराम मुंढे यांना झेड सुरक्षा देण्यासाठी राज्यभरातील युवक युवती, गणेशोत्सव मंडळे, दुर्गोत्सव मंडळे, विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांना पोस्टकार्ड व पत्र पाठविण्याचे राज्यव्यापी अभियान सुरू करण्यात येणार असल्याचे अमोल ठाकरे म्हणाले. वाशिमच्या मानोरा शहरातून वाहणारी अरुणा नदी पावसाळ्यात धोकादायक ठरते. अनेक वर्षापासून संरक्षण भिंत आणि घाट उंची वाढविण्याची मागणी होत असताना याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. मात्र आता तरी याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे. वाशिम जिल्ह्याच्या मानोरा शहरातून वाहणारी अरुणा नदी पावसाळ्यात दरवर्षी धोकादायक ठरते. नदीला पूर आला की पुराचे पाणी जुनी वस्ती आणि बाजारपेठेत शिरून नागरिक व व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होते. तर नदीकाठी असलेल्या गणपती मंदिराजवळ सुरक्षित घाट आणि पूर संरक्षण भिंत नसल्याने गणेश विसर्जनावेळीही जीविताचा धोका निर्माण होतो. अनेक वर्षापासून पूर संरक्षण भिंत आणि सुरक्षित घाट उभारण्याची मागणी होत असली तरी अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे मानोरावासियांचा संयम आता संपत असून प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पिंपरी अवगण येथे 16 वर्षीय दिव्यांग मुलीच्या घरात घुसून 50 वर्षीय व्यक्तीने तिच्यावर कथित अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून जवळका पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. मालेगाव तालुक्यातील पिंपरी अवगण येथे घरात एकटी असलेल्या 16 वर्षीय दिव्यांग मुलीच्या घरात आरोपी महादेव नारायण अवगण याने जबरदस्तीने घुसून प्रवेश केला. त्यानंतर त्या मुलीवर कथित अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच जवळका पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. पीडितेच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून विविध कलमान्वये आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली. दिव्यांग आणि अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा तपास जवळका पोलीस करत आहे. पोलीस स्टेशन जवळका रेल्वे जिल्हा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथे भारतीय न्यायसंहिताचे कलम 333-74 पोक्सो ॲक्ट 12 आणि 8 तसेच अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियमच्या कलम 92 अन्वये गुन्हा दाखल झाला असून यातील फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे त्यांची पीडित मुलगी घरी एकटी असताना आरोपीने घरामध्ये बळजबरीने प्रवेश करून पीडितेसोबत छेडछाड करून तिचा विनयभंग केला. त्यावरून सदरचा गुन्हा दाखल आहे. आरोपीला या गुन्ह्यामध्ये तात्काळ अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन जवळका रेल्वे येथील PSI प्रदीप घटे करीत आहे. मुलगी दिव्यांग आहे.
मुलगी अपंग असल्या कारणाने अपंग हक्क अधिनियम चे कलम 92 प्रमाणे गुन्ह्यामध्ये कलम समाविष्ट करण्यात आलेले आहे. दोन्ही पाय नाही. एक पाय एक हात. वाशिम शहरात कृषी मित्र भरती आणि विना परवाना क्रॉप बूस्टर खत वितरण प्रकरण उघडकीस आला आहे. दरम्यान घटनास्थळावरून पंचनामा करून ह्युमेटचा साठा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी कंपनीच्या दोन्ही मालकांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 28 जून रोजी वाशिम शहरातील एका शाळेत महात्मा फुले कृषी विकास केंद्र छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत तथाकथित कृषी मित्र भरती परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी विभागानं धाड टाकून तपासणी केली असता परीक्षार्थींना क्रॉप बूस्टर पोटॅशियम ह्युमेट हे उत्पादन मोफत वाटप केल्याचे आढळले. घटनास्थळी उपलब्ध ह्युमेटचा साठा जप्त करून पंचनामा करण्यात आला असून उत्पादनाचे नमुने शासकीय प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आलेत. प्राथमिक तपासात वैधानिक परवान्यांबाबत शंका निर्माण झाल्याने वाशिम शहर पोलीस ठाण्यात कंपनीचे मालक दत्तात्रय जाधव आणि गजानन जाधव यांच्या विरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाशिम शहर पोलीस करत आहे. कृषी मित्र या संदर्भात या पदाकरिता भरतीसाठी परीक्षा होत असल्याची माहिती मिळाली आणि त्या ठिकाणी बायोस्टिम्युलंटचा विद्यार्थ्यांना वाटप करत आहे अशी माहिती मिळाल्यामुळे आम्ही त्या घटनास्थळावर गेलो. घटनास्थळावर गेले असता तिथे परीक्षा संपलेली आढळून आली आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बायोस्टिम्युलंट क्रॉप बूस्टर नावाचं एक बायोस्टिम्युलंट ज्यामध्ये पोटॅशियम ह्युमेट 65% असे लिहिलेलं होतं, असे बायोस्टिम्युलंट वाटप केल्याचं निदर्शनास आलं. काही उर्वरित साठा देखील तिथे सापडला आणि त्याची जेव्हा कसून चौकशी केली असता असे निदर्शनास आले की या प्रॉडक्टला कुठलाही परवाना म्हणजे तयार करायचाही नाही आणि विक्रीचा देखील नाही. त्यामुळे खत नियंत्रण आदेश 1985 नुसार हे अवैध प्रकरण असल्यामुळे त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे व जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ह्या परीक्षेची माहिती मिळाली की ही जवळजवळ 22 जिल्ह्यांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. महात्मा फुले कृषी विकास केंद्र नावाची एक संस्था आहे छत्रपती संभाजीनगरची, त्या संस्थेने ही परीक्षा आयोजित केल्याची आम्हाला माहिती मिळाली. आणि या प्रकरणी दत्ता पांडुरंग जाधव या व्यक्तीचा व गजानन पांडुरंग जाधव या 2 व्यक्तींच्या नावे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. काल पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे कृषी अधिकारी वाशिम यांच्या तक्रारीवरून अपराध क्रमांक 693/2026 हा अपराध दाखल करण्यात आलेला आहे. त्यामध्ये त्यांनी हिंदुस्तान ॲग्टेक बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संचालकांविरुद्ध तक्रार दाखल केलेली आहे. सदर कंपनीने काल कर्मचारी भरतीकरता वाशिम येथे परीक्षा आयोजित केली होती. तेव्हा त्यांनी परीक्षार्थींना विनापरवाना निर्मिती केलेल्या खताची विक्री केलेली आहे. त्यावरून सदरचा गुन्हा दाखल आहे. तपास चालू आहे. यामध्ये कंपनीचे 2 संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. 2 आरोपी आहेत आणि भारतीय न्याय संहिता कलम 311(4) अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम 7 व इतर कलमांप्रमाणे गुन्हा दाखल आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. मातृशक्तीने आधुनिकतेच्या युगातही जपली परंपरा, नऊवारी नेसून सुवासिनींनी केले वडाचे पूजन. कृषी विद्यापीठाला दिलेले 2 कोटी व्याजासह परत घ्या, स्थायी समिती सभापतींचे मनपाला निर्देश.
नगरसेविकेच्या पतीच्या प्रवेशामुळे वाद उफाळला. सभापतींचा कडक इशारा, दोघे निलंबित. महापालिका हॉकर्सच्या संख्येवरून कन्फ्यूज, पण सभापतींच्या एका निर्णयाने तिजोरीत 65 लाखांची भर. वाशिम येथे विनापरवाना खत वितरण उघड, साठा जप्त करत दोन्ही मालकांवर गुन्हा दाखल. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,48,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.